स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, आपल्या लाडक्या शहराचा हा अभिमान आपण सगळेच बाळगतो ना. पण याच नाशिकच्या मध्यभागात मध्यमवर्गीय वस्त्यांच्या डोळ्यासमोर हे काय चाललंय? भारतीय संस्कृतीत आपण ज्या गाईला पूजनीय मानतो, गोमाता म्हणतो, तिची आज काय अवस्था झाली याचा आपण एकदा विचार करा. काही गोपालक गाईचे दूध काढतात आणि त्यांना रस्त्यावर मोकाट सोडून देतात. पोट भरण्यासाठी अन्न न मिळाल्यामुळे या बिचाऱ्या गायी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ प्लास्टिकच्या पिशव्या खाऊ लागतात. हे प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते, त्यांच्या आतड्यांना जखमा करतं. बोलू न शकणारी ही मूक जनावरं आतल्या आत किती वेदना सहन करत असतील याचा आपण कधी विचार केलाय का? गोपाळकांनो आणि नाशिककरांनो, ही फक्त त्या प्राण्यांची समस्या नाही, तर थेट आपण आपल्या घरापर्यंत पोहोचलेली धोक्याची घंटा आहे. हेच प्लॅस्टिक पोटात गेलेल्या आजारी गाईचे दूध जेव्हा बाजारात येतं आणि आपल्या घरातील लहान मुले ती पितात, तेव्हा विचार करा त्यांच्या आरोग्याचे काय होत असेल. आपण आपल्या हाताने आपल्या मुलांना आजारपणाच्या दरीत लोटत नाही काय? 2च दिवसापूर्वी आपण पर्यावरण दिवस मोठ्या धूमधडाक्यात जाहिराती, बातम्या देऊन साजरा केला. पण रस्त्यावरून येता जाता हा कचरा आणि त्यावर जगणारी ही जनावरं आपल्याला दिसत नाहीत का? की प्रत्येक गोष्टीची इथे नासरडी होत आहे. नुसत्या घोषणा देऊन शहर सुंदर होत नसतं. तेव्हा चला ही परिस्थिती बदलूया. गोपालकांनी आपल्या जनावरांच्या खाद्याची योग्य काळजी घ्यावी, त्यांना रस्त्यावर सोडू नये व आपणही असा रस्त्याच्या कड्याला उघड्यावर कचरा टाकू नये व खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर नाशिक आपण घडवलं पाहिजे. रस्त्यावर पडलेला प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा आपल्यासाठी फक्त घाण आहे, पण या मुक्या जनावरांसाठी तो जीवघेणा फास ठरतोय. कचरा कुंडीत अन्न शोधताना ही मोकाट जनावरं प्लास्टिकही गिळतात. यामुळे दरवर्षी हजारो निष्पाप जनावरांचा तडफडून मृत्यू होतो. चला जबाबदार नागरिक बनूया, प्लास्टिकचा वापर थांबवूया आणि या आपला परिसर स्वच्छ ठेवून या मुक्या जीवांचे प्राण वाचवूया आणि आपलं नाशिक अतिशय सुंदर बनवूया. धन्यवाद.